अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील एक गट नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून एक गट नाराज आहे। अजितदादा, सुनील तटकरे आणि पटेलच निर्णय घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय। तर ऐनवेळी उमेदवारी घोषित होत असेल तर उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आलेला आहे असा एका गटाने आरोप केल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे आपण पाहतोय आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येच आता पक्षांतर्गतच नाराजी पाहायला मिळते। आणि याच बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं। सुनील, आपण पाहतोय आता अजित पवार यांच्या पक्षामध्ये पक्षांतर्गतच नाराजी निर्माण झालेली आहे। काय कोणकोणती नेमकी कारण आहेत? निश्चितच कारण की एक राज्यसभेची जागा रिक्त आहे आणि त्या जागेसाठी आता सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाहीये। पण ज्या पद्धतीनं पक्षामध्ये फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेच निर्णय घेत आहेत, त्यावरून कुठेतरी ही नाराजी दिसून येत आहे। यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस लोकसभेचे उमेदवार ठरवायचे होते त्यावेळेस सुद्धा कुठलीही संसदेची कार्यकारिणीची बैठक झालेली नव्हती आणि त्यावेळेस सुद्धा या तिन्ही नेत्यांनी निर्णय घेतले होते। त्यामुळे काही नेते जे आहेत ते या संदर्भातली भूमिका घेताना दिसत आहे आणि त्यांनी स्वतः पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला सुद्धा असा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे की जेणेकरून उमेदवारी जर अधिकृतरित्या घोषित करायला इतका वेळ होत असेल तर मग उमेदवार आधीच का ठरवला, अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली। त्यामुळे हे नाराजी नाट्य दिसून येत आहे। श्वेता, नक्कीच धन्यवाद सुनील आपण दिलेल्या अपडेट बद्दल। तर सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरूनच आता अजित पवार यांच्या पक्षामध्ये नाराजी पाहायला मिळते।